नमस्कार. सकाळची सुरुवात ही छान अशा स्वामींच्या तारक मंत्राने झालेली आहे आणि आपल्या या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर सकाळी लवकर उठल्यानंतर पहिल्यांदा मी देवपूजा वगैरे करून घेतलेली आहे. छान देवांना फुलं वगैरे वाहून घेतलेले आहेत. सकाळची सुरुवात छान तारक मंत्राने झाल्यानंतर आणि अशा प्रकारे छान अशी देवपूजा केल्यानंतर ना घरामध्ये खूप प्रसन्न वाटतं आणि खूप छान वाटत असतं घरामध्ये. आता इथे मी छान अशी रांगोळी काढून घेत आहे. आज मला तुमच्यासोबत ना गुलाबजामची रेसिपी पण शेअर करायची आहे. देवपूजेचा व्हिडिओसुद्धा मी तुमच्यासोबत एकदा नक्कीच शेअर करणार आहे. आणि आज ना मला तुमच्यासोबत गुलाबजामची जी रेसिपी शेअर करायची आहे ना ती खव्याचे गुलाबजाम आहेत ना त्याची रेसिपी आहे. कारण खव्याचे गुलाबजाम बहुतेक करून बिघडत असतात. त्यामुळे त्याची योग्य ती रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आता मी इथे पहिल्यांदा अगरबत्ती वगैरे लावून घेतलेली आहे. सकाळी लवकर जर देवपूजा केली ना तर दिवसभर मनाला खूप छान वाटतं, प्रसन्न वाटत असतं. आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मी छान अशी देवपूजा करून घेतलेली आहे. त्याचप्रमाणे दिवा अगरबत्ती लावून घेतलेली आहे आणि तुपाची फुलवातसुद्धा लावून घेतलेली आहे. तुपाची फुलवात जी आहे ना ती देवांच्या उजव्या हाताला ठेवायची आहे. म्हणजे आपण पूजा करतो तर आपल्या ती डाव्या बाजूच्या हाताने येणार आहे. अशा प्रकारे आणि तेलाचा दिवा जो आहे आपल्याला तो अशा प्रकारे डाव्या बाजूला ठेवायचा आहे देवांच्या. रांगोळीला छान हळदी कुंकू वगैरे वाहून घेतलेलं आहे. स्वतःला पण मी हळदी कुंकू लावून घेतलेलं आहे आणि अशी छान अशी देवपूजा मी करून घेतलेली आहे. आता देवपूजा झाल्यानंतर सुद्धा मला बरेचसे कामं आवरून घ्यायचे आहेत आणि मग त्यानंतर मी स्वयंपाकाला वगैरे लागणार आहे. तर आता तुम्ही बघू शकता अशी सुंदर अशी माझी देवपूजा झालेली आहे. आता मी बरेचसे कामं आवरून घेतलेले आहे. कपडे वगैरे वाळत टाकलेले आहेत. आता मी इथे स्वयंपाकाला लागली. तर आज ना वरण भात आणि मेथीची भाजी पोळी बनवणार आहे मी. तर कुकर वगैरे लावून घेतला आणि त्यानंतर मी बरेचसे कामं आवरून घेतले. आता इथे ना मेथीची भाजी बनवत आहे. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये पहिल्यांदा शेंगदाणे, हिरव्या मिरच्या आणि लसूण असा ओबडधोबड बारीक वाटून घेतलेला आहे. खूप बारीक करायचं नाही आहे. आता तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे. यामध्ये मीठ टाकून व्यवस्थित परतून घेतल्यानंतर ना मेथीची भाजी 5-6 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि यानंतर मेथीची भाजी यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे आपल्याला. तुम्ही मिरच्यांचे तुकडे करूनसुद्धा यामध्ये टाकू शकता आणि अशा पद्धतीने सुद्धा बनवून बघू शकता. एकदा नक्कीच बनवून बघा. अशी मेथीची भाजी आहे ना खूप छान लागते. आता हे आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे, पण हलक्या हातानेच मिक्स करायचं आहे. खूप कमी वेळामध्ये खूप टेस्टी अशी मेथीची भाजी बनते. एकदा नक्की ट्राय करा. आता ना मी इथे वरणाला फोडणी देऊन घेत आहे. वरणासाठी मी इथे तेलामध्ये मोहरी टाकून घेतलेले आहे. मोहरी तडतडल्यानंतर लसूण आणि हिरव्या मिरच्या छान फ्राय करून घ्यायच्या आहे. मी टोमॅटो जो आहे ना तो डाळीमध्ये शिजताना टाकते, पण आज माझ्या लक्षात राहिलं नाही. मग आता इथे मी टोमॅटो टाकून घेतलेला आहे, बारीक चिरून घेतलेला आहे. त्यामध्ये मीठ टाकून थोडा वेळ आपल्याला परतवून द्यायचं आहे. त्यानंतर ना डाळीमध्ये थोडीशी हळद घालून व्यवस्थित आपल्याला घोटून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे आपल्याला वरणाला फोडणी देऊन घ्यायची आहे. आता गोड आंबट वरण आहे त्यामुळे इथे थोडीशी साखरसुद्धा घालून घेतलेली आहे. व्यवस्थित हलवून द्यायचं आहे आपल्याला हे सर्व. आता वरण तयार झालं, पोळ्या वगैरे बनवून झाल्या. आता इथे ना यांनी छान नैवेद्य वगैरे दाखवून घेतलेला आहे. कारण नैवेद्य दाखवल्यानंतरच आम्ही जेवण करत असतो. तर पहिल्यांदा इथे छान नैवेद्याचं ताट बनवून नैवेद्य दाखवून घेतला. यानंतर ना जेवणं वगैरे झाली, भांडे वगैरे आवरले. आता यानंतर मला इथे गुलाबजामुन बनवून घ्यायचे होते. आता ही डिटेल रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. हा जो खवा आहे ना हा 1 किलो खवा आहे आणि आपल्याला कोणत्याही एका भांड्याने हा मोजून घ्यायचा आहे. तर या एका डब्याने मोजून घेतलेला आहे. तर हे 4 डब्बे खवा आहे. तर यामध्ये आपल्याला एक जो डबा आहे ना तो मैदा घ्यायचा आहे. म्हणजे 4 भागाला 1 भाग आपल्याला मैद्याचा घालून घ्यायचा आहे, ज्यामुळे खूप छान असे गुलाबजाम बनतात. अजिबात कडक बनत नाहीत आणि आतपर्यंत व्यवस्थित पाक वगैरे शिरतो त्यांच्या. तर अशा प्रकारे आपल्याला मोजून घ्यायचा आहे खवा. तर इथे मी व्यवस्थित मोजल्यानंतर 4 कप खवा भरलेला आहे. त्यामध्ये आपल्याला 1 कप जे आहे ते
मैदा घालायचा आहे त्याआधी आपल्याला खवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्या गुठळ्या वगैरे आपल्याला फोडून घ्यायच्या आहे आणि अशा प्रकारे आपल्याला तो छान मळून घ्यायचा आहे. आणि मळल्यानंतर आपल्याला एक जे कप आहे तो मोजून मैदा घ्यायचा आहे आणि मैदा आपल्याला थोडा थोडा करून यामध्ये ॲड करायचा आहे. एका वेळेस सगळा मैदा यामध्ये टाकायचा नाही आहे. तर मी 3दा हा मैदा यामध्ये टाकून मिक्स करणार आहे. आता मी थोडासा मैदा यामध्ये घातला आणि आता हे आपल्याला छान व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. हे व्यवस्थित मळून घेतल्यानंतर आपल्याला शिल्लक राहिलेल्या मैद्यामधला थोडा मैदा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. त्यामुळे गुलाबजाम खूप छान बनतात. एका वेळेस सगळा मैदा टाकायचा नाही, तो व्यवस्थित मिक्स करता पण येत नाही आपल्याला. आता राहिलेला सर्व मैदा मी यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला हे अगदी छान असं मळून घ्यायचं आहे. तुम्ही जितकं छान हे मळून घेणार ना तितके छान गुलाबजाम बनतात याचे. आणि हे मळण्यासाठीच जास्त वेळ लागतो, बाकी मग त्याचे गुलाबजाम बनवण्यासाठी इतका वेळ लागत नाही. तर आता इथे मी मळून घेत आहे आणि तुम्ही बघू शकता मी छान असं मळलं आहे. तरीही इतक्यात हे होणार नाही आहे, आपल्याला पुन्हा एकदा हे मळून घ्यायचं आहे. तर ते कसं, तर आपल्याला याचे थोडे थोडे गोळे जे आहे ना ते वेगवेगळे करून घ्यायचे आहे. आता हा इतकासा गोळा मी घेतलेला आहे आणि हा जवळपास 5 ते 6 मिनिटे आपल्याला असाच मळून घ्यायचा आहे. आणि हा मळून झाला आहे ते कसं समजायचं, तर आपण मळत असताना ना आपल्या हाताला तो चिकटायला नको आहे अशा प्रकारे. तेव्हा समजायचं की हा मळून झालेला आहे. याचा एक गुलाबजाम बनवून बघायचा आहे, त्याला कुठे क्रॅक्स वगैरे नसतील तर समजायचं की छान मळून झालेला आहे अशा प्रकारे. आता हे छान मळून झालं आणि एक गुलाबजाम बनवून बघितला. यानंतर इथे पाक करायला ठेवत आहे मी. तर पाक करण्यासाठी ना मी इथे 5 कप साखर घेतलेली आहे. 5 कप साखरेला आपल्याला 4 कप पाणी घालून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे मी इथे 5 कप साखर घेतलेली आहे. त्यामध्ये इथे मी 4 कप पाणी घालून घेतलेलं आहे. तर हे जे प्रमाण आहे ना हे पाक बनवण्यासाठीचं एकदम योग्य असं प्रमाण आहे. तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने पाक बनवायचा आहे. पहिल्यांदा साखर जी आहे व्यवस्थित पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे आणि हे आता आपण गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे. साखर पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होईपर्यंत याला हलवत राहायचं आहे. यानंतर इथे मी सर्व गुलाबजाम अशा प्रकारे बनवून घेत आहे. आणि हे गोळे बनवण्यासाठी ना खरंच वेळ लागतो, कारण आपल्याला खवा हातावरती ना छान मळून घ्यावा लागतो ना, त्यामुळे याला वेळ लागत असतो. तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये तुम्ही अशा प्रकारे गुलाबजाम बनवून घ्यायचे आहेत. मैद्याचं योग्य प्रमाण वापरलं ना तरच आपले जे गुलाबजाम आहेत ना ते खूप छान असे सॉफ्ट बनतात आणि आतमध्येपर्यंत पाक शिरतो. त्याचप्रमाणे पाकाचं सुद्धा आहे, पाकसुद्धा तुम्हाला व्यवस्थित बनवायचा आहे. आता ना कृष्णाला सुद्धा मला मदत करायची होती, मग आम्ही दोघे खालीच बसलो आणि छान सर्व एकसारखे गुलाबजाम बनवून घेतले. कृष्णाने सुद्धा मला खूप हेल्प केली. आता इथे पाक पण छान उकळला होता आणि एक तारी पाक तयार झालेला होता. आता इथे गुलाबजाम तळण्यासाठी घेतले. तेल आपल्याला मीडियम गरम करून घ्यायचं आहे, खूप गरम करायचं नाही आहे. पण आता स्टीलची कढई असल्यामुळे थोडंसं खाली लागू शकतो पहिली बॅच. आणि आपल्याला गॅस हा कमीच ठेवायचा आहे. यानंतर मी ते तेलामध्ये गुलाबजाम सोडून घेतलेले आहे आणि आपल्याला पहिल्यांदा अगदी हलक्या हातानेच हे हलवून घ्यायचे आहेत. खूप जोरात हलवलं तर गुलाबजाम तुटू शकतं तेलामध्येच. तर चम्मचने पहिल्यांदा अशा प्रकारे आपल्याला हलवत राहायचं आहे आणि मग त्यामुळे ना सर्व बाजूंनी गुलाबजाम एकाच रंगामध्ये तळले जातात. हे तुम्ही झाऱ्याने सुद्धा अशा प्रकारे हलवू शकता, फक्त जोरजोरात आपल्याला हलवायचं नाही आहे. तर तुम्ही बघू शकता खूप छान असा कलर आलेला आहे. पहिली बॅच आहे ना ती थोडीशी कलर इकडे तिकडे तिचा होऊ शकतो, कारण आपल्याला तेलाचं टेम्परेचर माहिती नसतं. नंतर टेम्परेचर छान मेंटेन केल्यानंतर ना आपले गुलाबजाम सर्व एकाच कलरमध्ये छान तळले जातात. तुम्हाला थोडेसे डार्क कलरमध्ये तळायचे असतील ना तर थोडा जास्त वेळ ठेवायचे आहे. आणि तळल्यानंतर सुद्धा त्याची कुकिंग प्रोसेस चालू असते, त्यामुळे अजून थोडासा त्यांचा कलर डार्क होऊ शकतो. त्यामुळे मी तर अशाच कलरमध्ये गुलाबजाम सर्व काढून घेतलेले आहेत. आणि गुलाबजाम तळण्यासाठी खूप तेलसुद्धा लागत नाही. आता छान गुलाबजाम तळून झालेले आहेत
आणि पाकसुद्धा आपला थोडासा कोमट झालेला आहे, कारण गुलाबजाम आणि पाक दोन्हीही खूप गरम नको आणि दोन्हीही थंड नको आहे आपल्याला. तर अशा प्रकारे थोड्याशा कोमट पाकामध्ये आपल्याला हे सर्व गुलाबजाम घालून घ्यायचे आहेत. आणि यासाठी ना थोडंसं मोठंच पातेलं वगैरे यूज करायचं आहे, ज्यामध्ये आपले सर्व गुलाबजाम आहे ना बसतील. आता तुम्ही बघू शकता कशा प्रकारे गुलाबजाममध्ये पाक शोषला जात आहे. कसा वाटला